जेव्हा जेव्हा वाटतं की आजचा दिवस चांगला जाईल, म्हणजे सुकारी खाऊ लागलो मस्त उन्हामध्ये, तितकेच माझी पूर्ण शांती भंग होऊन गेली. एक साईडला जेसीबी आणि एक साईडला बोरवेल. माझे भाई एक एक करून या ना भाई, तुम्ही कसं सोबत येऊ राहिले. गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. आज सकाळी प्रमोशन शूटला जायचं होतं, त्याच्यामुळे मस्त पैकी तुमच्या भावाने पांढरं शर्ट घातलं होतं, पण रिकामी झक मारली आणि वरी आलो. मला मस्त व्ह्यू एन्जॉय करू. ढेकळाचा व्ह्यू, पुन्हा शर्ट खराब होऊन गेला त्या धुळीमुळे. मग काय शर्ट चेंज करून आपण डायरेक्ट आलो लोकेशन वरती. तिकडे पण आपले हात पाय वळवळ, पण शांतीने शूट करून निघाव ना भाई. पण नाही, कसं मस्त शूट कम्प्लीट केलं भाऊ. तुम्हाला ब्लॉग बघायला खूप मजा येते नाही का, पण त्याला एडिट करायला एवढं जीवावर येते ना. पाहून घ्या तुम्ही किती किचकट काम आहे. प्रमोशनचा व्हिडिओ अपलोड केला नसेल पाहिलं तर पाहून घ्या. सांगा मग कसं आहे काय. त्याच्यानंतर तुमच्या भावाला दडी मारायला एकदम प्रॉपर. पण तिकडे पण आपला शब्द विषय होऊन गेला. इकडे माझं ऑर्डर देऊन खाऊन पिऊन सगळं झालं, पण ह्या भाऊची आणखी ऑर्डरच नव्हती आली. त्याची अवस्था मला तेवढं हसू लागलं. त्याला म्हणलं भाऊ माझ्यासोबत खाऊन घे, पण नाही. अण्णाला म्हणलं कुठे ऑर्डर, अण्णा म्हणे विसरून गेलो मी. म्हणलं निघतो आता मी, जाऊ द्या. तुम्हाला माहिती आपलं काही एवढं इनपुट भरत नाही. परत तुमचा भाऊ आला कॉफी प्यायला. सध्या आता 1 महिना हीच लाईफ चालणार आहे आपली. हे बघा आणखी डाऊनफॉल पाहून घ्या. म्हणजे भाजी गेला आलोय मार्केटमध्ये, तर काय पाहिजे, काय म्हणताय, मजा नाही आला. हे पहा मग बरबादी ऑन पीक गाई. आता हेच बाकी राहिलं तर ते पण करून घेतलं. चला मग काय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय सियाराम. जायचं पहिले तुमच्या भावाला फॉलो करून जा जर व्हिडिओ आवडला असेल तर.